क्रिसमस म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आठवतो तो प्लम केक आणि प्लम केकमध्ये असते ती बियर. मात्र बियर न टाकता आपल्या सगळ्यांना घरच्या घरी खाण्यासाठी आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने मात्र बियरच्या टेस्टचा प्लम केक बनवणार आहोत. तर बघा इथे केकला भरपूर अशी जाळी पडलेली आहे आणि अतिशय झटपट हा केक बनवून तयार झालेला आहे. आणि टेस्ट जर म्हणाल तर टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही. जसा ओरिजिनल प्लम केक लागतो त्याच्यासारखाच हा प्लम केक बनवून तयार झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याच्यासाठी इथे 2 ते 3 चमचे काळे मनुके घेतलेले आहेत आणि 3-4 चमचे पिवळ्या कलरचे मनुके घेतलेले आहेत. मनुक्यांमध्ये बिया असतात तर बिया नसलेले मनुके आपल्याला घ्यायचे आहेत. इथे 1 चमचा घेतलेले आहे लाल कलरची टूटी फ्रुटी आणि 1.5 ते 2 चमचे घेतलेले आहे हिरव्या कलरची टूटी फ्रुटी. आता याच्यामध्ये टाकणार आहे फ्रुटी. तर बघा तुम्ही ऑरेंज ज्यूससुद्धा टाकू शकता, मात्र फ्रुटीने एकदम परफेक्ट प्लम केकला टेस्ट येते, म्हणून एकदा फ्रुटी टाकून नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी 1 कप फ्रुटी टाकलेली आहे आणि आता 24 तास फ्रीजमध्ये हे आपण झाकून ठेवणार आहोत. याला वरतून रॅप पेपरसुद्धा लावू शकता. माझ्याजवळचा रॅप पेपर संपलेला आहे म्हणून मी याच्यावरती डिश झाकली. तरी ते फ्रुटीचं प्रमाण आणि ड्रायफ्रूट्सचं प्रमाण आपल्या आवडीने कमी जास्त करायचं आहे. तर इथे मी फक्त पाव वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ आपल्याला लो फ्लेमवरती मेल्ट करून घ्यायचा आहे. वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम गूळ आहे. ड्रायफ्रूट्सचं आणि फ्रुटीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, मात्र गूळ जेवढा दाखवलेला आहे तेवढाच घ्यायचा, म्हणजे परफेक्ट आपला केक बनवून तयार होईल. आता इथे कंटिन्यू गुळाला मिक्स करायचं आणि थोडासा डार्क कलर आला की याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे. तरी ते थंड पाणी घ्यायचं नाही आणि गूळ मेल्ट करण्यासाठी थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं, कारण की याचे शिंतोडे अंगावरती उडण्याची शक्यता असते. तर तुम्ही याच्यामध्ये थंड पाणी घातलं तर खूप शिंतोडे उडतील, म्हणून मी गरम पाणी घातलं. आणि पाणी घालताना गॅसची फ्लेम बंद करायची, म्हणजे आपला गूळ जळणार नाही. आता गूळ आणि पाणी दोन्हीही गरम आहे म्हणून कंटिन्यू मिक्स करायचं. तुम्ही बघितलं असेल गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आता हे चांगलं मिक्स झालं की याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेच केक बनवणार आहोत. तर बघा इथे आपल्याजवळ बियर नाही म्हणून आपण गुळाच्या पाण्याचा वापर केलेला आहे. याच्यामुळे बियरची टेस्ट येण्यास नक्की मदत होईल. तर आता इथे ड्रायफ्रूट्स भिजत घालून 24 तास झालेले आहेत. तुम्ही 2 दिवस जरी फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स भिजवून घेतले तरी चालेल. बघा मनुके चांगले टम्म फुगलेले आहेत. आता मी यातील जी फ्रुटी टाकली होती ती काढून घेतलेली आहे, म्हणजे गाळून घेतलेलं आहे. आता आपण पटपट इथे केक बनवून घेऊयात. तर बघा इथे ड्रायफ्रूट्स फुलून डबल झालेले आहेत. आता इथे फक्त 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप मैद्यासाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता आपल्याला हे फक्त गाळून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये दही घालणार नाही, दूध घालणार नाही आणि बटरसुद्धा घालणार नाही. फक्त गुळाचं पाणी आणि फ्रुटीचं जे पाणी निघालेलं आहे तेच आपण इथे टाकणार आहोत. आता गुळाचं पाणी थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच गुळाचं पाणी घालायचं. गरम पाणी जर घातलं तर सॉफ्ट केक बनणार नाही, हार्ड केक बनवून तयार होईल. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. मी आता गुळाचं पूर्ण पाणी याच्यामध्ये घातलं आणि नंतर याच्यामध्ये जी फ्रुटी आपली निघालेली आहे किंवा मनुक्यांमध्ये आपण जी फ्रुटी टाकली होती त्याचं पाणी आपण इथे टाकणार आहोत. तर बघा जे ड्रायफ्रूट्स आपण भिजवून घेतलेले आहेत ते शेवटी घालायचे आहेत. आत्ता जर घातले तर सगळा मैदा त्या ड्रायफ्रूट्सला चिटकून बसेल. आता थोडं थोडं इथे मी फ्रुटी घातली आणि मिक्स करून घेणार आहे. प्लम केकचं मिश्रण अजिबात पातळ नसतं किंवा रनी याची कन्सिस्टन्सी नसते. त्याच्यामुळे प्लम केकचं बॅटर आपल्याला थोडंसं थिक करायचं आहे किंवा घट्ट करायचं आहे. जसं आपण कांदा भजींना पीठ लावतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर बनवायचं आहे. मी आता पूर्ण फ्रुटी टाकून घेतली आणि गुळाचं पाणीसुद्धा टाकून घेतलं. गुळाच्या पॅनमध्ये 2 चमचे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी टाकलं आणि ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स केलं. आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला बॅटर पातळ करायचं नाही. आपण बाकीचे जे केक बनवतो तर त्याचं बॅटर भरपूर पातळ असतं, एकदम रनी कन्सिस्टन्सी त्याची असते. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता आपल्या इथे जे मनुके आहेत ते पूर्ण ओले आहेत, त्याच्यामुळे आपलं बॅटर आणखीन थोडंसं पातळ होणार आहे. मनुके ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर बॅटर हलक्या हाताने मिक्स करायचं, कारण की मनुके आता चांगले नरम झालेले आहेत त्याच्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते. तर बघा या पद्धतीचं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते घालायचे. माझ्याजवळ
फक्त काजू, बदाम आणि पिस्ते होते तेवढेच मी ते टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये मगज बी म्हणजे खरबूजची जी बी येते ती सुद्धा घातली तरी चालेल, त्याच्याने सुद्धा याला चांगली टेस्ट येईल. मात्र जे ड्रायफ्रूट्स आपण घालणार आहोत त्याचे खूप बारीक तुकडे करायचे नाहीत, थोडे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहेत, कारण प्लम केकमध्ये सगळ्या ड्रायफ्रूट्सचे मोठे मोठे तुकडे असतात. आता माझ्याजवळ बटर पेपर होता, मी तो लावून घेतला. तुमच्याजवळ बटर पेपर नसेल तर नॉर्मल व्हाईट पेपर लावायचा, मात्र त्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं. आता बटर पेपर जास्त होता त्याच्यामुळे मी साईडला सुद्धा इथे बटर पेपर लावून घेतला. तुमच्याजवळ नसेल, नाही लावला तरी चालेल, केक काही भांड्याला चिपकणार नाही. मात्र खाली आवर्जून एखादा पेपर लावा आणि त्याला चांगलं तेलने ग्रीस करून घ्यायचं. भांडं साईडला सुद्धा तेलाने ग्रीस करायचं, म्हणजे बॅटर आपल्या भांड्याला चिटकणार नाही. आता तुम्ही ते टाकताना बघितलं असेल, एकदम घट्ट आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे तुम्ही वरती ड्रायफ्रूट्स जरी लावले तरी ड्रायफ्रूट्स खाली जाणार नाहीत. बराच वेळेस आपण वरती जर ड्रायफ्रूट्स टाकले तर आपल्याला ते मैद्यामध्ये कोट करायला लागतात, नाहीतर ते खाली जाऊन बसतात. मात्र इथे आपलं बॅटर एकदम घट्ट असल्यामुळे ड्रायफ्रूट्स खाली बसणार नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केक बेक करण्यासाठी जे भांडं किंवा पातेलं घेणार आहात, ज्याच्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्याच्या ते डबल हवं, म्हणजे केक टीनच्या डबल भांडं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आतमध्ये सगळीकडे हवा इथे फिरेल. गरम हवा केकच्या टीनच्या आजूबाजूला फिरल्यामुळे केक सगळीकडे इवन बेक होतो आणि अजिबात केक जळत नाही. त्याच्यामुळे थोडंसं पसरट भांडं घ्यायचं. तुम्ही बघितलं असेल, मी सुरुवातीला या भांड्याला प्री हीट करून घेतलेलं आहे. 10 मिनटं लो फ्लेमवरती प्री हीट केलं आणि नंतर याच्यामध्ये केक ठेवलेला आहे. नंतर 15 मिनिटांनी मी याच्यावरती ड्रायफ्रूट्स लावून घेतले. तर बघा, तुम्हाला जर वाटत असेल की ड्रायफ्रूट्स खाली बसतात, त्यावेळेस केक बेक करायला ठेवल्यानंतर केक थोडासा सेट झाला किंवा थोडा बेक झाला की 10-15 मिनिटांनी तुम्ही ड्रायफ्रूट्स लावून घेतले तरी चालतील. आता ड्रायफ्रूट्स खाली बसू नये म्हणून मी ते पूर्ण टिप्स सांगितले आहेत. 40 मिनिटांनी केक तयार झाला होता. मी पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम बंद केली आणि 10 मिनिटांनी केक बाहेर काढलेला आहे. आणि सुरीने याच्या साईड्स म्हणजे याच्या एजेस चांगल्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर हा केक काढून घ्यायचा आहे. आता हा केक चांगला थंड झालेला आहे. तुम्ही बघत असाल भांड्याला अजिबात केक चिटकलेला नाही. म्हणजे लो फ्लेमवरती केक बेक होण्यासाठी 40 मिनिटं लागलेले आहेत. आणि गॅसची फ्लेम बंद करून मी पुन्हा त्याच्यावरती 10 मिनिटं झाकण ठेवलं होतं आणि नंतर केक बाहेर काढला. आणि केक बाहेर काढल्यानंतर 15 मिनिटांनी मी याचा पेपर काढत आहे. आता तुम्हाला इथे पूर्ण टाईम लक्षात आला असेल, तर इथे केक बघा, एकदम जाळीदार आपला केक तयार झालेला आहे. सगळा बटर पेपर मी ते काढून घेतलेला आहे आणि केकला कलर बघा, गुळामुळे एकदम परफेक्ट याला टेक्स्चर आलेलं आहे, टेस्ट आलेला आहे. आणि जशी दारू किंवा बियर जुनी होत जाते तशी तिची टेस्ट वाढत जाते असं म्हणतात, तसंच हा केक जसा जसा थंड होत जातो तशी तशी याची टेस्ट वाढत जाते. आता हा केक जर बनवल्यानंतर 2 दिवसाने खाल्ला तर याची टेस्ट आणखीन छान लागते. तर बघा, एकदम कमी सामानामध्ये घरच्या घरी परफेक्ट आपला प्लम केक इथे तयार झालेला आहे. आणि साईडला बघा परफेक्ट याला जाळी पडलेली आहे. इथे थोडासा पेपर चिटकलेला आहे, तो काढून घेते. कुठेच केक जळालेला नाही, तुटलेला नाही किंवा कच्चासुद्धा राहिलेला नाही. आणि केकला कलर बघा किती छान आलेला आहे. 15 मिनिटांनी मी याला बदामचे तुकडे लावून घेतले होते, त्याच्यामुळे बदामचे तुकडेसुद्धा वरच्या वरती राहिलेले आहेत. त्याच्यामुळे केक आणखीनच सुंदर दिसत आहे. सगळ्या साईडने मी तुम्हाला हा केक दाखवला. फक्त याला चांगलं थंड होऊ द्यायचं आणि नंतर कट करायचं. तर बघा, कुठेही बियर न वापरता बियरच्या टेस्टचा केक आपण बनवलेला आहे. फ्रुटी आणि गुळाच्या पाण्यामुळे याला परफेक्ट बियरसारखी टेस्ट येते. आता मी काही बियर पिऊन बघितली नाही, मात्र टी व्हीवरती बियर कशी बनते, तसेच बियरला कसं स्टोअर करतात, त्याची चव कशी वाढते याचे व्हिडिओ बघितलेले होते. आता केकमध्ये ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम शिवाय मनुके असल्यामुळे केक फाईन कट होत नाही. तर इथे बघा, केकचा एक पीस मी काढलेला आहे. एकदम सॉफ्ट जाळीदार आपला केक तयार झालेला आहे. आता दुसराही पीस तुम्हाला काढून दाखवते. याच्यामधील मनुके जे भिजवलेले आहेत त्यांची टेस्ट खूप जबरदस्त लागते. नक्की ट्राय करून बघा. बघा, पूर्ण आतपर्यंत केकला जाळी पडलेली आहे आणि गुळामुळे आणि फ्रुटीमुळे याला खूप छान टेस्ट येते. कुठेही आपण साखर, बटर वापरलेला नाही, तरीसुद्धा एकदम परफेक्ट केक तयार झालेला आहे. बऱ्याच जणांना प्लम केक करणं खूप अवघड आहे असं वाटतं, मात्र तसं नाही. प्लम केक करणं इतर केकपेक्षा खूप सोपं आहे. तर बघा, एकदम आतपर्यंत जाळीदार आपला केक तयार झालेला आहे. तर या क्रिसमसला किंवा इतर बड्डेला, इतर फंक्शनला प्लम केक नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.